सलाम नमस्ते, मी आहे अशोक बस्ते. आज आपण आलेलो आहे ओल्ड स्टेट बँक चौक सिडको नाशिक येथे बघणार आहोत सोना सी फूड फिश सेंटर अँड पार्सल पॉईंट. चला तिथे कोणकोणत्या प्रकारचे समुद्री मासे आहेत ते बघूया. इकडे कोणकोणत्या प्रकारचे सी फूड आहे? इकडे समुद्राचे हा प्रॉन्स आहे, नंतरून याला जिताडा म्हणतात. ही कापरी आहे, हा टायगर प्रॉन्स आहे, हा 500 ग्रॅमची साईज पॉपलेट आहे, हा हलवा आहे, हे मीडियम साईज पॉपलेट आहे. हे जे आहे त्याला तारले म्हणतात, हे मोठं आहे, त्याला करंदी. हा जवळा रेड कलरचा प्रॉन्स आहे. आणि हा शेजारी कोणता आहे? हा बांगडा आहे. बांगडा आहे. आणि हा भाऊ टाकतोय हा कोणता आहे? हे पॉपलेट आहे, हे बिग साईज पॉपलेट आहे, 500 ग्रॅमची साईज आहे. त्याला ओला जवळा. आणि हे जे आहेत ते ओले बोंबील. ओले बोंबील. हे ओले बोंबील आहेत. ही सुरमई आहे, हा बिग साईज रावस आहे. आपल्याकडे परत आपली स्पेशलिटी दाडा आहे, चवीला सगळ्यात बेस्ट मिनी रावस आहे. हा जो आहे याला रेड कलरचा प्रॉन्स म्हणतात. प्रॉन्स आहे का? बांगडा आहे. ही येल्लो वाम आहे. येलो. ही येल्लो वाम आहे. हा रेग्युलर प्रॉन्स आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे क्रॅब्स, नंतर माकूल, नंतर शेल, शिंपल्या जे म्हणतात, हे सगळे समुद्राचे टोटली प्रकार आपल्याकडे फ्रेश आणि फर्स्ट क्वालिटी मिळतात. हा सुरमई एक सिंगल काटा असतो. आपल्या इथल्या दुकानाचा टायमिंग काय असतो? सकाळी 9:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4:30 ते रात्री 9पर्यंत. आणि इथला ॲड्रेस? ॲड्रेस आहे साई विहार प्लाझा, जुनी स्टेट बँक कॉलनी, जुना सिडको, नाशिक. नाशिक. हा कापरी पॉपलेट आहे. सोना सी फूड कसे वाटते नाशिकमधलं? सोना सी फूड आणि तिच्या थोड्या पार्श्वभूमीवर मी जाईल. हे जगताप सर आहेत, यांनी खरं सी फूड काय असतं आणि कसं खायला पाहिजे हे आम्हाला शिकवले फार पूर्वीपासून. कारण 10 वर्षापासून मी यांच्या संपर्कात आहे आणि तो संपर्क अजूनही माझा तसंच पुढे कंटिन्यू होत आहे. सोना सी फूड हे इतकं नाशिकमधलं एकमेव असं एक दुकान आहे की तिथे फ्रेश आपल्याला सी फूड मिळतं आणि वाजवी दरात मिळतं. त्याचप्रमाणे त्याला जर तुम्हाला कुक करून घ्यायचं असेल तर ते कुकसुद्धा शेजारी करून मिळतं. आणि शेजारी कुक करत असताना त्याचे मसाले, त्याचे इन्ग्रेडियंट हे प्रत्यक्ष यांनी त्याचं इन्व्हेन्शन केलेलं आहे. नाशिककरांना मी सांगू इच्छितो की प्रत्येकाने सोना सी फूडला या ठिकाणी यायचं आहे. इथले मासे खाल्ल्यानंतर मालवणची आठवण येते. पूर्ण मालवणसारखी खूप टेस्ट असं आहे. सुंदर नियोजन आहे, खूप स्वच्छता आहे. एवढी स्वच्छता, ही बनवण्याची पद्धत मालवणी टाईप आहे. यांच्यावाले मसाले वगैरे एकदम एक नंबर आहे. कुठल्याही प्रकारची फसवणूक करत नाही. मासे खराब असतील तर देणार नाही, चांगले असतील तरच विकणार, नाही तर सांगणार हे घेऊ नका, अशी ही त्यांची ही आहे. मासा बनवतोय आपण. बांगडा मासा आहे हा. त्याच्यावरती काय काय टाकते? त्याच्यावर मीठ टाकले, हळद टाकलेली आहे, धना पावडर आहे, जिरा पावडर आहे, मिरची पावडर, फिश फ्राय मसाला, परत बेडगी मिरची. जेवढे सीमध्ये येतात तेवढे 99% आपल्याजवळ सगळे फ्रेश आणि फर्स्ट क्वालिटी. आणि आपलं सोना सी फूड कधीपासून चालू आहे? आपलं 1993 पासून आहे शॉप. 93 पासून. आणि आपलं सी फूड एकदम फ्रेश कुठून आणतात? मी मुंबईहून येतो, नंतरून इकडे पाठीमागे ठाणे जिल्ह्यातनं सतपाटी आहे, डहाणू आहे, वसई आहे, या बंदरांहून माल येतो आपल्याकडे. आणि आपल्या इथल्या दुकानाचा टायमिंग काय असतो? सकाळी 9:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4:30 ते रात्री 9पर्यंत. आणि इथला ॲड्रेस? ॲड्रेस आहे साई विहार प्लाझा, जुनी स्टेट बँक कॉलनी, जुना सिडको, नाशिक. नाशिक. मी आज रोजी सोना सी फूड येथून मच्छी खरेदी केली आणि त्यांच्या पार्सल पॉईंट येथून मस्त गरमागरम मच्छी बनवून घेतली. माझ्यासारखाच मस्त छान स्वाद घेण्यासाठी इथला ॲड्रेस आहे ओल्ड स्टेट बँक चौक सिडको, साई विहार प्लाझा, शॉप नंबर 1-2 नाशिक. तसेच अशोक बस्ते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि विसरू नका ओल्ड स्टेट बँक चौकला आले
तर तुम्ही येथील सोना सी फूड नक्की ट्राय करा. कापडी हो, ही सगळी एक्सपोर्ट क्वालिटी आहे. त्याची साईज आहे 1 किलोचा पर पीस. त्याच्यापेक्षा मोठी असते आपल्याकडे, 2 ते 2.5 किलोची साईज येते. योगेश पाटील, मी आपण MIDC आहे. मी पकडलं तरी आठवड्यातून 2 वेळेस यांच्याकडे येतो सी फूडसाठी. आणि इथे मासे ते ताजे आहेत, म्हणजे त्याचे स्मेलसुद्धा नसेल. एकही माशाचा स्मेल वगैरे तसा काही नाही आहे. आणि जर कोणाला मी सांगितलं जागरूक लोकांना की त्यांना जर सी फूड खायचे असेल तर या ठिकाणी या तुम्ही सोना सी फूडचं जुन्या स्टेट बँकेजवळ ते आहे. इथलं सी फूड फ्रेश आणि क्वालिटी पण चांगली असते आणि आम्ही इथूनच बनवून घेतो ते सी फूड. नेहमी आम्ही नेतो इथे. मोस्टली रविवारी ते येतो आम्ही त्यांच्याकडे खाण्याकडे. मसाले आपल्याकडे हे जे हा आपला स्वतःचा ब्रँड आहे. हा कशासाठी वापरला जातो? हा फिश फ्राय आणि फिश करी असे 2 आपले स्वतःचं मॅन्युफॅक्चर आहे. त्यानंतरून हे ब्रँडेड आहे. म्हणजे मित्रांनो, इथे जर आले तर मासे सी फूड पण मिळणार आणि मसाल्याला दुसरीकडे जाण्याची गरज नाही. तुम्हाला इथे मसाले पण मिळणार. आणि हे वरती काय आहे? हे ड्राय फिशमध्ये ड्राय फिशमध्ये. आपल्याकडे सगळे अवेलेबल आहे.